टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत अखंड हरिनाम सोहला का आयोजन ग्राम पंचायत भरोड़ी में जय हनुमान मंदिर के पास हुआ, जहां पे आप देख सकते हैं काला का कीर्तन का समय महाभंडारा का वहां पे तैयारी चल रहा है और सरपंच श्री विलास पाटिल साहब के नेतृत्व में आप देख सकते हैं कि वहां पे किस तरह से भोजन की तैयारी चल रही है। कथा खत्म होने के बाद सब लोग प्रसाद ग्रहण करेंगे, तो चलिए हम दिखाते हैं वहां का कुछ दृश्य आपको। आता काय करतो खाऊन आराम ना, मग जर खाऊन नुसतं पडायचंच आहे तर एवढी खटपट कशाला? काहीतरी केलं पाहिजे, निर्वाह करता माणसाने काहीतरी केलं पाहिजे। ही म्हणाली बाई अगं या उदरनिर्वाह करता पोटा करता काहीतरी करावंच लागतं, एवढंच आहे हो लक्षात द्या, एवढंच आहे। तुकोबारांचा द्विती एवढा बोभाट तयाचा महाराज बोलतात एवढाच आहे, पण एवढं पोट भरण्याकरता लोक काय काय खातात कीर्तनात सांगू काय काय खातात खात अजून अरे भरत नाही हो, काय काय खातात महाराज भरतच नाही। खुशी लागतं वरचा अर्धा किलो अजून जाऊ द्या, 1 किलो धरा। रोज एका माणसाला 1 किलो अन्न लागतं, म्हणजे रोज 1 किलो, महिन्याला 30 किलो, वर्षाला 360 किलो। बरं महाराज वरचे 60 किलो अजून जाऊ द्या, एकादशी असेल अर्थात आपण एकादशीला द्वादशी पेक्षा कडच काढतो, तो फक्त 300 किलो धरा, म्हणजे एका माणसाला एका वर्षाला अन्न किती लागतं? 300 किलो अन्न, 300 म्हणजे 3 क्विंटल। एका माणसाला एका वर्षाला 3 क्विंटल अन्न लागतं। आता उग कोणावर बोट ठेवण्यापेक्षा मी माझंच सांगतो, आपलं सांगतो, आमचं सांगितलंय 20 वर्ष धरले, एका वर्षाला इतका काही काही लोकांना वाटतं आपण खूप सुंदर होता, पण ज्या म्हणजे बाकीचे मोठा आई बघा पाय, म्हणून तर ज्ञानोबा बोलतात ना, देखील तुमचे तोंड नाही आता कुठे धावे म्हण। ईश्वरवर्ग यांच्या संपर्कातून तुमच्याशी जोडला गेलो, त्यांची वडिलांपासूनची सेवा आहे। तुमच्याकडे श्री धनंजय दादा पाटील अंजूरकर आणि आपण सगळी मंडळी सर्वांच्या चरणी पुन्हा पुन्हा विनम्र भावी अभिवादन। ठाण्याहून आलेले आमचे मामा मामी भाऊ, बदलापूरहून आलेले आबाय,
आमचे कल्याणचे आबा आणि आपण सगळीच मंडळी सर्वांच्या चरणी पुन्हा पुन्हा विनम्र भावी अभिवादन करतो. आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये भरोडी गाव ज्यांच्या नावे ओळखलं जातं ते आमचे बंधू बाबा आहे. त्यांनी संप्रदाय मंडळींनी फकीर बाबा असते बंधू बाबा या मंडळींनी हा संप्रदाय टिकून ठेवला. 20 वर्षापासून हा भक्ती उत्सव आपण या ठिकाणी संपन्न करतोय. अजून 5 वर्षांनी तुमच्या सेवेची चांदी होणार आहे. चांदी म्हणजे रौप्य महोत्सव तुमच्या उत्सवाचा या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि काशीनाथ बाबांच्या आशीर्वादाने बालयोगी महाराज आपले चिंतामणी बाबांच्या आशीर्वादाने संपूर्ण भरोडी ग्रामस्थांनी तो रौप्य महोत्सव मोठ्या दिमाखात आणि वैभवात संपन्न करावा. मारुतीरांनी तो आपल्याकडून करून घ्यावा अशी मारुतीरांच्या चरणी प्रार्थना. आणि तो रौप्य महोत्सव होईपर्यंत आज या मंडपात जेवढी लोक उपस्थित आहेत त्या सगळ्यांपैकी एकाचं सुद्धा डिपॉझिट जप्त होऊ नये. म्हणजे आपण सगळी मंडळी तोपर्यंत असावी आणि तुमच्या आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांसमोर याची देही याची डोला तो रौप्य महोत्सवाचा सोहळा भगवान परमात्म्याने संपन्न करून घ्यावा ही जगन्नीतेच्या चरणी प्रार्थना. पुन्हा पुन्हा सर्वांच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करून एक